नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना शुभ दिवस. मित्रांनो, जीवनाची वाटचाल करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करीत असताना आपल्या हातून अनेक चुका होत जात असतात. त्या आपण सुधारत जायचे. आपल्याला वेगवेगळ्या वाटा सापडत जातील, त्याचाही शोध घ्यायचा. माणसे बदलत जातील, त्याचाही स्वीकार करायचा. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचे. येणारे दिवसही निघून जातील, त्यातील क्षण जपत जायचे. विश्वास तोडून अनेक लोक जातील, आपण स्वतःला सावरत जायचे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग परीक्षा घेत जातील, आपण आपली क्षमता दाखवत जायची. मित्रांनो, हे सगळे केले तरच आपला हा प्रवास आनंददायी आणि चांगल्या गतीने, चांगल्या पद्धतीने होत राहील. या सगळ्यांना तोंड देण्यासाठी मी आपल्यासाठी सुंदर सुविचार, सुंदर विचार, दिशादर्शक, मार्गदर्शक विचार घेऊन येत असतो. मित्रांनो, आजही असेच सुंदर सुविचार आपल्यासाठी घेऊन आलोय. करूया सुरुवात सुंदर सुविचारांना, सुंदर विचारांना. सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो, पण सत्य कधीच हारत नाही. मन मोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि आत्मविश्वासाच्या भिंती पाडायला हव्या. फार साधे राहू नका, लोक तुमच्या घात करतील. एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आले तरी ठीक आहे, नका घेऊ. पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलट सुलट सांगतही फिरू नका. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते, तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते, त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नाही. बऱ्याचदा सत्य फार वेगळे असते. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. जिथे चुकत नाही तिथे झुकत नाही, हा बाणा बाळगला की तुमच्या नादाला कोणीच लागत नाही. काही लोकांना ओळखण्यात चूक होते, पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते. कोणीतरी आवडणे हे प्रेम नाही, त्या व्यक्तीशिवाय कोणीच आवडत नाही हे प्रेम आहे. चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी माणसे जास्तीत जास्त डेंजरस असतात. या जगात चप्पल शिवाय दुसरे कोणतेच परफेक्ट कपल नाही. कारण एक हरवली तर दुसऱ्याचे जीवन तिथेच संपते. रुबाब तेव्हाच करा जेव्हा बापाच्या कष्टाचे नाही तर स्वतःच्या कष्टाचे पैसे खिशात असतात. 10 वेळा पराभव झाला तरी चालेल, पण एक विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. शारीरिक ताकदीपेक्षा मानसी ताकदच मानवाला सशक्त बनवून लढण्यास प्रवृत्त करते. आयुष्य हे वन वे सारखे आहे. मागे वळून पाहू शकतो, पण मागे जाता येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण आनंदात जगा. शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो. या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. परंतु जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर
भले भले डोंगरही फोडून निघतात. मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होत असते. दोष लपवण्याचा प्रयत्न केला तर मोठा होत जातो आणि कबूल केला तर नाहीशा होतो. लोक म्हणतात नाते हे विश्वासावर टिकते, पण हे खरे नाही. नाते हे समोरच्याला टिकवायचे असेल तरच टिकते. निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी. वाईट, दुष्ट, कपटी, लबाड अशा वाईट स्वभावाची माणसेच तर आपले गुरु असतात. कारण त्यांच्यामुळे तर चांगले वाईट ह्यातील फरक कळतो. यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्यानेच चालायचा असतो. त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या. जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या, कारण बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करूच शकत नाही. जास्त इच्छा नाही, फक्त आयुष्यातील पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगले असावे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणावर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. 2 अक्षरांची लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. मनापासून केलेली काळजी मनातील दुःखाचा बराचसा भार हलका करून जात असते.